प्रमोदजी शेडगे आपलं स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. आदरणीय सन्मान्य दिनेशजी ठाकरे सर यांचा आवाज आपण या स्पर्धेला ऐकतायत. एक अतिशय एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि या विभागामध्ये गेले कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहेत. तर थँक्यू व्हेरी मच दिनेशजी ठाकरे सर. त्याचप्रमाणे सुरेशजी पाटील आमचे जवळचे मित्र आणि एक सुंदर निवेदक आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांचं धावतं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं त्यांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद. सर्वांचं सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. आपण पाहतायत आजचा सलग या स्पर्धेचा 5वा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर आयोजित आनंद दिघे स्मृती चषक 2024चं भगवा करंडक आणि भगवामय असं वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतायत. चहूबाजूने भगवामय असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये सभोवताली आमचे लाडके प्रिय शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला जरूर उपस्थित झालेले आहेत आणि सावली स्पोर्टच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत यूट्यूबच्या माध्यमातून सावली क्रिएशनच्या माध्यमातून त्यांचं करूया आपण मनपूर्वक या आयोजकांच्या वतीने लक्ष धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील तिसरी लढत आणि कडवी झुंज आमच्या लाडक्या प्रेक्षकांना भेटीसाठी येते. ज्या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, एका साईडला स्मिथ फायटर्स तलासरी तर एका साईडला आपण पाहणार आहोत गणेशपुरी. म्हणजे एका साईडला आपण पाहिलं तर भिवंडी तालुका ठाणे जिल्हा तर एका साईडला पालघर तालुका पालघर जिल्हा. हे दोन कॉम्बिनेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल या दोन संघांच्या माध्यमातून. अतिशय सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. येतानाच प्रत्येकाला भारावून जाणारं असं आयोजन. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार कठीण असतं. आयोजन म्हणजे नेमकं काय तर घर कमी आणि मैदान जास्त हे समीकरण म्हणजेच आयोजन आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच फॅमिलीला वेळ कमी असतो आणि मैदानाला जास्त दिला जातो आयोजकांच्या वतीने. आणि म्हणूनच ती स्पर्धा एक उंची गाठत असते आणि ही स्पर्धा आहे ऑल इज वेल. दोन बॅटर मंद मंद पावलांनी खेळपट्टीच्या दिशेने जात असताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही बॅटर हरहुन्नरे खेळाडू आहेत, परंतु क्रिकेटच्या या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहावं लागतं. आणि आज दोन धुरंधर खेळाडू ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट गाजवलंय, अतिशय चांगली दमदार आणि शानदार असं आयोजन. त्यामध्ये या सर्व खेळाडूंचं आज आमच्या टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज कलाकार या खेळाडूच्या माध्यमातून लाभले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. या अगोदर आपण टेंबवली संघ आपण पाहिलात आणि उत्तन या दोन संघांच्या माध्यमातून आपण सामना पाहू शकलात. उत्तनचा संघ मीरा भाईंदर या ठिकाणाहून येऊन एक गाव एक फॉर्मॅट या विभागामध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो, परंतु आज त्यांनी नाराज केला मॅकुने आणि त्यांचा संघ पराभूतच्या छायेत पाहायला मिळाला. तर एका साईडला संघ टेंबवली संघ भन्नाट फॉर्मामध्ये असलेला हा संघ भिवंडीचा एक अतिशय गोड संघ म्हणून ओळखला जातो. कॅटी पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज सज्ज सामन्याला होते सुरुवात. अशोक जाधव एक राईट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तर ललित जोशी दोन्ही भन्नाट फॉर्मामध्ये असलेले खेळाडू आहेत. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल अशोक जाधव इनसाइड आउटचा फटका. काय टायमिंग आहे, बेमिसाल टायमिंग पाहायला मिळालं. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल. भगवा करंडक चौकार. सुस्वागतम 4. पूर्वा गणेश भोईर शिवव्याख्याते आपण पाहू शकतायत आणि पूर्वा ट्रान्सपोर्ट जे गणेश भोईर अबिडघर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ज्यांनी उत्कृष्ट फलंदाजासाठी LED TV या स्पर्धेच्या माध्यमातून सौजन्य केलेले आहे. तर मी गणेश भोईर साहेब यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम आहे. या भगवा करंडक 2024च्या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 5 रन झालेले आहेत. गणेशपुरी टीम प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकाल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना पाहायला मिळतोय. सामना क्रमांक 3 आजच्या दिवसातील एक गाव एक संघ म्हणून आज फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3. एकंदरीत पहिला आणि तिसरा बॉल
2 बॉलचा खेळ झालाय, 5 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. अशोक जाधवचा विचार केला तर एक टेनिस बॉल क्रिकेटचा अनमोल हिरा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, भरपूर मैदानं ज्याने आपल्या स्वतःच्या फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर गाजवलेले आहेत. मैदान कोणतंही असो, आपली छाप आणि आपली धमचाक सोडणार असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु तलासरी संघाला विसरून चालणार नाहीये. कॅटी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. कॅटीचा हा बॉल वाईट यॉर्करने यावेळेला कॅटीने या चेंडूची हाताळणी केली. सरळ चेंडू विसावला गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अतिशय सुंदर ही स्पर्धा पाहायला मिळते. धर्मवीर प्रतिष्ठान अबिटघर आयोजित आनंद दिघे साहेब स्मृती चषक आणि खऱ्या अर्थानं भगवा करंडक आणि संपूर्ण भगवमय असं वातावरण. ऑन साईडला बॅटचं एज घेत चेंडू शॉर्ट लेगला वळतोय. तत्पूर्वी सिंगल मेल, या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 6 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं आणि पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतं. पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकामध्ये किती धावा येतील याकडे लक्ष असेल आमच्या खेळाडू कक्षांकडून. संघाची धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 6. वाडा तालुक्यामध्ये एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि परंपरेची ही स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. ऑन साईडला क्रॉस बॅटचा उपयोग केलाय, फिल्डरला निवडलं. कॅटीला पहिली सफलता मिळेल. बॅटचा टो लागला होता. अशोक जाधव एक मोठा फटका मारण्यासाठी जरूर आले होते, परंतु इथे अशोक जाधवच्या खेळीला पूर्ण विराम. फर्स्ट विकेट डाऊन. बॅक टू द डगआउट, गॉन. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धर्मवीर प्रतिष्ठान आबिटघर आयोजित आपण पाहतायत आनंद दिघे साहेब स्मृती चषक भगवा करंडक 2024चा हा शानदार सोहळा आणि त्यामध्ये 2 संघ, धुरंधर संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेवढ्याच ताकदीचे, तेवढ्या क्षमतेचे दोन्ही संघ आहेत. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये 100% तुम्हाला मेहनत घ्यावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणतात ना, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. ते कष्ट तुम्हाला दाखवावेच लागतील. तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आउटसाइड द लेग स्टंप पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतायत की 7 वर जाऊन पोहोचले गेली. अशोक जाधववर आज खूप मोठं एक्सपेक्टेशन होतं, खूप अपेक्षा होत्या की धावा भरपूर मोठ्या प्रमाणात येतील. परंतु अशोक जाधव आज फक्त कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला. मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून एक चौकार आला, परंतु मोठ्या इनिंगला तो खेळू शकला नाही. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरने चुकी केली. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत, जीवाची आकांक्षा करतील लॉंग स्टॉप रिझनला. तत्पूर्वी वाईट +2 अशा मिळतील 2 धावा की चौकार. चौकार यावेळेला पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकतायत. 4 धावा येत असताना माधव ठाकरे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एकंदरीत धावा मिळतील या 5 आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर गणेशपुरी या टीमची जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 12 या धावसंख्येवर. धावा तर आलेत कॅटीच्या गोलंदाजीवर, परंतु अजून लेंथ लाईन त्याने स्वीकारलेली नाहीये. अचूक टप्प्यावर भेदक मारे पाहायला मिळत नाहीयेत. धावा येत आहेत आणि पहिल्या षटकामध्ये धावा येत असताना गणेशपुरी संघ थोडासा सॅटिस्फाईड असेल. शेवटचा बॉल होता. बॅटची इनसाइड एज आपल्याला पाहायला मिळते. एकदा वर्जित केली जाईल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते गणेशपुरी या टीमची 13 या धावसंख्येवर. स्टार्ट तर चांगली झाली नो डाऊट, परंतु पहिला फलंदाज लवकरात लवकर बाद झाला. आज आपण पाहताय सलग 5वा दिवस या स्पर्धेचा. अतिशय नामवंत संघ आजच्या दिवसामध्ये एक फॉर्मॅटमधून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि आज आमच्या लाडक्या प्रेक्षकांना वाडाकरांना खऱ्या अर्थानं आपण पाहू शकला तर एक मॅचचा आनंद, सुखद आनंद घेता येईल. म्हणून आज आमचे लाडके प्रेक्षक राजे जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं करूया आपण आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. ही लोकप्रिय का स्पर्धा आहे त्याचं एकमेव कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं
हे या स्पर्धेने गेली कित्येक वर्ष दाखवून दिलं गेलंय आणि म्हणूनच प्रत्येकाला हवी हवीशी ही स्पर्धा म्हणजेच धर्मवीर प्रतिष्ठान आबिटघर आयोजित आनंद दिघे साहेब स्मृती चषक भगवा करंडक 2024 चा 5वा दिवस. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं, गणेशपुरी टीम जाऊन पोहोचते ती फलकावर 13 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. प्रतीकचा हा बॉल, यावेळेला कॉटन बोल्टची संधी आहे आणि प्रतीक ती चुकी करणार नाहीये. नो मिस्टेक, एक्सलंट कॅच. भगवा करंडक, विकेट डाऊन, गॉन. संघाला दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक आल्या आल्या विकेट टेकर गोलंदाज मी आहे आणि लेंथ अँड लाईनचा राजा तलासरीचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक जितेश भोपीला यावेळेला माघारी परतावं लागलं आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन द क्रीज मयुरेश पाटील. अंडरआर्म पासूनचा क्रिकेटचा प्रवास हा सातत्याने या खेळाडूचा राहिला. त्यांचे पिताश्री सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळले. माझे खेळाडू म्हणून नारायण पाटील यांचं मोठं नाव आपण पाहिलं त्या पंचक्रोशीमध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑफ साईडला फटका चांगला आहे. ऑन दी ऑफ खेळला गेलाय. सिंगल मेल. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. आराम केसा चेंडूला फील्ड करेल, फेकेल तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या मयुरेश पाटील आपल्या टीमला घेऊन जातोय स्कोर कार्डवर 14 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. गणेशपुरी टीम पहिल्या षटकामध्ये धावा मोठ्या प्रमाणात येत असताना 13 धावा आल्या. अशोक जाधवची पहिली सफलता मात्र मिळाली कॅटीला आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रतीकने पुन्हा एकदा दाखवून दिलं की माझा पार्टनर जो आहे तो मात्र कॅटीच्या गोलंदाजीचा यावेळेला विचार न करताना मी चांगली गोलंदाजी करेन हा त्याचा प्रामाणिक हेतू आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला आपण पाहिलं तर फलंदाज आहे ललित जोशी, एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. अप्रतिम सेन्सिबल बॉलिंग, याला म्हणतात सेन्सेशनल क्रिकेट. फक्त हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली. ललित जोशीला माहिती आहे इथून मोठे फटके मारायचे नाहीयेत कारण 2 फलंदाज ऑलरेडी डगआउटच्या दिशेने गेलेत आणि इथून आपल्याला एक चांगलं बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळायचं आहे. काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर 2-3 दिवस आपण पाहिलं तर थोडंसं कुठेतरी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव हा सुरू आहे. अशा प्रकारचं हे ढगाळ वातावरण आणि त्यामध्ये क्रिकेटचा अजूनपर्यंत आपण पाहू शकतायत. यावेळेला चेंडू सरळ निघून जाईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट बॉलिंग. यावेळेला मी म्हणेन कौतुक करेन या गोलंदाजाचं, ज्या पद्धतीने प्रतीकने फलंदाजाला रीड करतो आणि त्या अनुषंगाने तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फलंदाजांचा बॅटिंग स्टान्स, त्याची स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, त्याचं फुटवर्क या गोष्टी मात्र अद्यावत करत असताना ओळखतोय गोलंदाज. ऑन साईडला खेळला गेलाय. क्रॉस बॅटचा उपयोग केला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. मिडॉन तत्पूर्वी फेकी करेल. सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर आयोजनाची ही आपण पाहू शकतायत मेजवानी आहे. आयोजन कसं असावं हे अबिटघर या करांनी करून दाखवलं गेलंय. आतापर्यंत 5वा दिवस कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पाडली जाते आणि म्हणूनच प्रत्येकाच्या ओठांवर नाव असतं भगवा करंडक. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर चांगला होता परंतु प्रतीकने जी गोलंदाजी केली ती वाखण्याजोगी आपल्याला पाहायला मिळते. तिखट मारा, स्पायसी बॉलिंग आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि गणेशपुरी टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 16 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात 13 धावा मजबूत स्थिती होती. दुसऱ्या षटकात आपण पाहिलं गणेशपुरी संघ थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. फक्त अवघ्या 3 धावा आल्या आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या स्कोर कार्डवर प्रथम फलंदाजी करणारा संघ गणेशपुरी 16 वर जाऊन पोहोचतोय. 16 ला 2 धक्के आतापर्यंत आपण पाहू शकाल.
इरादे बन के टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ओम साईराम. सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वर, अर्थातच साईबाबांना वंदन. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. 16 ची सरासरी आतापर्यंत यावेळेला करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतो. इथून हात खोलले जातील का याकडे लक्ष असेल. ऑफ साईडला चिप शॉट खेळला जातोय, बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच केला जाईल. युवराजच्या पहिल्या बॉलवर 2 धावा मिळतील का हा प्रश्नचिन्ह होता आणि 2 धावा या ठिकाणी पडून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने गणेशपुरी टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 18 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यानंतर आलेखमध्ये थोडासा यावेळेला ग्राफमध्ये आपण पाहिला उंचावल्या गेल्या होत्या. तर एकंदरीत अमेरिका न्यूयॉर्कच्या इमारती आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये थोड्याशा कुठेतरी धारावीच्या झोपड्या आपण पाहू शकलात. फक्त 3 धावा आल्या आणि आता तिसरं षटक युवराज. म्हणजेच क्रिकेटमध्ये कॉन्ट्रीब्युशन इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण हा खेळ एका दुसऱ्याचा नाहीये. तर 11 खेळाडू मिळून जेव्हा तुम्ही चांगलं कॉन्ट्रीब्यूट करतील, एकमेकास सहाय्य करतील, त्यावेळेला त्याचा रिझल्ट हा मात्र सक्सेस आणि फक्त सक्सेस येताना पाहायला मिळेल. अगोदरच शफल झाले होते, खेळण्याचा दृष्टिकोन होता मिडॉनला, परंतु इथून आपण पाहिलं तर थोडासा खाली राहिला होता हा चेंडू. युवराज परफेक्ट मयुरेश पाटीलला ओळखलं आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. फील्ड रिस्ट्रिक्शन जर आपण पाहिलं तर शॉट थर्डमॅनला आतमध्ये घेतलं गेलंय. ऑन साईडला खेळला गेलाय, फटका तर छान आहे, परंतु इथे डिस्टन्स क्लिअर होणार नाही. अजून एक धक्का गणेशपुरी टीमला. प्राइजलेस विकेट. मयुरेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक 3 पाहायला मिळतं. मयुरेश पाटील हा सुद्धा कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला, मैदानाच्या आतमध्ये त्याचा बोलबाला राहिला नाही. अठरा रन्स. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस गणेशकर अकलोलीचं मैदान, ज्याने मात्र जबरदस्त गाजवलं. 6 बॉल 25 रनची आवश्यकता असताना उपसरपंच चषक अकलोली आरके यांनी जो स्पॉन्सरशिप केलं गेलं होतं ती स्पर्धा गाजवली अक्षरशः तेजसने, आणि तोच फलंदाज पहिली धाव घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहू शकाल. पहिलं षटक व्यतिरिक्त आपण पाहिलं कॅटीचं तर महागडं ठरलं. प्रतीक आणि आतापर्यंत युवराजने जी गोलंदाजी केले ते जखडवून ठेवले फलंदाजांना परिपूर्णता गणेशपुरीच्या संघाला. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे, क्लिअर होईल का? यस, डेफिनेटली. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. U6 षटकार. साईडला खेळला गेलाय, फटका तर छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील का प्रश्नचिन्ह होता आणि त्याचं उत्तर मिळालं यस. व्हेरी गुड कॅच, एक्सलंट फिल्डिंग. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. ललित जोशी बॅक टू द डगआउट. षटकार आल्यानंतर थोडंसं कुठेतरी लालच देण्याचा प्रयत्न केला, कारण सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 षटकांच्या आहेत आणि 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर गणेशपुरी टीमची. 26 धावांचं लक्ष्य सुमित फायटर तलासरी या टीम समोर ठेवण्यात आलंय. 18 बॉल आणि 25 रन्स या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अतिशय एक सुंदर व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व, चांगलं नेतृत्व आणि चांगलं वक्तृत्व आदरणीय नामदेवजी धनगरे साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य जर आपण पाहिलं तर 1 लाख रुपये बक्षीस व टी शर्ट आपण पाहू शकतायत व्यवस्था आपण पाहू शकाल. तर नामदेवजी धनगरे साहेब यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आणि ऋणी राहावं तेवढं कमीच आहे. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धर्मवीर प्रतिष्ठान आबिटघर आयोजित आनंद दिघे साहेब स्मृती चषक भगवा करंडक 2024 ला आपलं विशेष सहकार्य
या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेला आहे, त्याबद्दल मंडळाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आहे. 25 रन 26 रनचं टार्गेट. फिल्डिंग सजवेपर्यंत या आपण वळूया आमच्या डिस्क जॉकीकडे, अर्थातच डीजेला देऊया संधी. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा सावली क्रिएशनच्या माध्यमातून युट्यूबवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. हीच अपेक्षा असते ती आयोजकांची. दोन बॅट पावलांनी चेंडूची चाचपणी करत चाललेले आहे. सुंदर ड्रेस कोटिंग सुमित फायटर तलासरी या टीमची आपल्याला पाहायला मिळते. पाहिजे आता 25 रन्स जरूर फलकावर लगावले. 26 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेले. चेसिंग कंपल्सरी असेल. प्रेक्षक कक्ष मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचं प्राइज आहे 1 लाख रुपये. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नामदेवजी धनगरे साहेब यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आणि ऋणी राहावं. खऱ्या अर्थानं फार कमी प्रमाणात अशी माणसं आपण पाहू शकतायत मिळतात आणि ज्या आयोजकांच्या गळ्यातले ताईद बनतात आणि तेच मात्र आपण पाहू शकतायत. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व नामदेवजी धनगरे साहेब यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतायत. ही स्पर्धा आहे भगवा करंडक 2024चा हा शानदार सोहळा. अगदी नेत्रदीपक आयोजन नियोजन. म्हणतात ना, मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते, भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित येऊन सुंदर घर बनत असेल तर आपण एकत्रित येऊन मात्र ही स्पर्धा का सजवायला नको, का ही स्पर्धा पुढे जायला नको. आणि हेच आबिट घर करांनी हे करून दाखवलंय. त्यासाठी त्यांना एक मानाचा मुजरा असेल. ही आहे स्पर्धा मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची आणि परंपरेची स्पर्धा म्हणजेच आनंद दिघे साहेब स्मृती चषक भगवा करंडक 2024. विजयासाठी 26 ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि कॅटी म्हणजेच अष्टपैलू नेतृत्व हे तलासरी टीमचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल खूपच बाहेर निघणारा होता का? पंच हळूहळू वळतायत. येस, व्हाईट बॉलचा इशारा करत असताना आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर बिनबाद 1 या धावसंख्येवर. सुरुवात वाईटने जरूर झाले. गोलंदाज पांडुरंग मोर. पांडुरंगचा हा बॉल भल्या भल्या मात्र फलंदाजांना ज्यांनी सळो की पळो करून सोडलेला आहे. पांडुरंग अशी त्याची गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा ही कृती पांडुरंगची नेहमीच चांगली राहिले. ब्युटी इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचं प्रात्यक्षिक सातत्याने दर्शवलंय. ऑन साईडला पायावरचा चेंडू होता. फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट. काय फटका खेळला. नेत्रदीपक पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. भगवा करंडक षटकार. बॅटमधून पायावरच्या चेंडूला अगदी सहजगत्या लिलया पार केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आला. इथून शफल झालेत अकुट टप्प्याच्या चेंडूला. व्हॉट अ शॉट. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मॅक्झिमम 6. लगातार दुसरा षटकार.
धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. अकुट टप्प्याचा चेंडू होता. या अगोदरचा चेंडू छान होता, पायावरचा चेंडू होता, परंतु खेळण्याची जी शैली अप्रतिम पाहायला मिळाली. तुम्ही असे स्ट्रोक कधी खेळू शकतील तर तुमची जेव्हा प्रॅक्टिस असेल त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारची बॅटिंग करू शकता आणि तीच प्रतीकची बॅटिंग यावेळेला अप्रतिम बहरताना पाहायला मिळते आणि अक्षरशः या 2 बॉलवर प्रतीकच्या ही खेळपट्टी प्रेमात पडलेली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 13 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या बॉलवर विकेट ज्या पद्धतीने वाईड आला तदनंतर कन्वर्ट झाला तो पहिला बॉल डॉट आणि तदनंतर लगातार 2 षटकार पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग बाय प्रतीक आणि कॅटी हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 120 ग्रॅमच्या या टेनिस बॉलने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलं आणि खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली या टेनिस बॉलला. आज समोर प्रत्येकाचं फक्त एकच ध्येय असतं, ISPL. ऑन साईडला जरूर खेळलं गेलंय. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल. यानंतर होणारा सामना गावदेवी धानी टीम 2 हात करणार आहे. जय ब्राह्मण भाटाळे या टीम समोर तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या व्यासपीठाच्या समोर आपलं सहर्ष स्वागत आहे. सुमित फायटर तलासरी वर्सेस आपण पाहत आहेत अन्वे 11 गणेशपुरी. आतापर्यंत सुमित फायटर तलासरी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते मजबूत स्थितीमध्ये आहे. 14 वर जाऊन पोहोचले गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. पहिलं षटक प्रगतीपथावर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस. स्लोवर 1 चेंडू पुढे टाकला होता. अगदी थोडंसं वळण घेणारा हा चेंडू सरळ निघून जातोय मयुरेश पाटीलच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14. विजयासाठी 12 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 12 रन्स. चला धानीव टीमचा कॅप्टन आणि जय ब्राह्मण भाटाळे टीमचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी उपस्थित झाला असतील तर आपण रिपोर्टिंग करा. 12 बॉल आणि 12 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. म्हणजे प्रति चेंडू मागे 1 रनची यावेळेला आवश्यकता आहे. सिंगल डबलला महत्व देतील का दोन्ही बॅटर. एका साईडला प्रतीकची तर बॅट बोलू लागले. अतिशय कणखर फलंदाजी केले त्याने, कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत प्रतीकने जी बॅटिंग केली ना ती अप्रतिम पाहायला मिळते. ब्युटिफुल बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते 14. 12 बॉल 12ची आवश्यकता आहे. चौबाजूने प्रेक्षक वर्ग आज जरी सोमवारचा दिवस असला तरी सुद्धा हे क्रिकेट दर्दी आज या स्पर्धेला वळालेत आणि मातब्बर खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी चांगल्या चांगल्या संघांचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष करूया स्वागत. ऑन साईडला खेळलाय. शफल होऊन खेळण्याचा दृष्टिकोन चांगला होता. रिस्क घेतली गेली होती. क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा आयुष्यात म्हणा रिस्क कधी कधी घ्यावी लागते आपल्याला, कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल हे स्वामी विवेकानंद यांचे विचार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 वर जाऊन पोहोचले गेले. 11 बॉल आणि विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16 रन. चला धानीव टीमचा कॅप्टन या. धानीव टीमचा कॅप्टन जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण लगेच रिपोर्टिंग करा. धानीव टीम ऑन साईडला खूप छान फटका तर आहे परंतु फिल्डरला निवडलं. कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन.
मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 बॉल फेकून झाले दुसऱ्या षटकातील, म्हणजेच उर्वरित 9 बॉल आहेत आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल धावांची आवश्यकता आहे ती 10 रनची आवश्यकता आहे. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 9 बॉल आणि 10 रन्स हे सामन्याचं समीकरण. परंतु प्रतीकने जी बॅटिंग केली त्याने त्याची जबाबदारी चोख कामगिरी केली आणि पॅव्हेलियनच्या रस्त्याला येत असताना पाहायला मिळते. महत्त्वपूर्ण 2 षटकार आले, कारण ज्या वेळेला शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही खेळता, म्हणजे 2 ते 3 षटकांमध्ये तेव्हा खेळता, त्यावेळेला 2 ते 3 षटकार हे खूप मायने राखतात आपल्या संघाच्या हितासाठी आणि तेच केलं प्रतीकने. अतिशय चांगली बॅटिंग केली. 9 बॉल आणि 10 रन्स हे सामन्याचं समीकरण. फिल्डर यावेळेला आपण पाहतायत चेंज केले जात आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग थोडंसं खाली आहे, इथून आपण पाहतायत लॉंग लेग. प्रतीक पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. धानीव टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. इथून आपण पाहतायत एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. थोडासा बाउन्स मिळाला या बॉलवर. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. ज्या पद्धतीने जितू भोपी या खेळाडूचा खरोखरच उल्लेख करावा लागेल. पावसाळ्यात सुद्धा भरपूर मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवल्या तोच खेळाडू आपण पाहतायत. कारण आता क्रिकेट आणि फक्त क्रिकेट, कारण क्रिकेट हे फक्त खेळ राहिला नसून हा धर्म झालाय. क्रिकेट हाच आमचा धर्म हे सर्वांनी व्यापून टाकलंय. हलक्याशा हाताने डबल माइंडमध्ये होते फलंदाज. स्लोवर 1 चेंडू थोडासा थांबून आला होता. वेट अँड वॉच केलं. बॅटचं फेस ओपन करत असताना हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 17 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 17 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 7. आदरणीय सन्माननीय सदाशिवजी केशव पाटील साहेब यांना मी विनंती करेन की या मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते व्हावा. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला वळवले गेलंय. फिल्डर आहेत, फेकी करतील, पोचतील का त्या ठिकाणी. आणि इथे आपण पाहू शकतायत की पंचांनी सांगितलं नॉट आउट, की थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. या पण टेक्नॉलॉजी आहेत सावली क्रिएशनच्या माध्यमातून. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतं आणि टेक्नॉलॉजी असल्यामुळे कोणत्याही संघाला त्याचा परिपूर्ण फटका मिळाला नाही पाहिजे. दोन्ही संघांना समान न्याय मिळाला पाहिजे. त्याकरता पंचांनी यावेळेला थर्ड अंपायर रेफर केले गेले. डिसिजन पेंडिंग. नॉट आउट. बॅट स्लाइड करण्याचा हाच फायदा असतो. ज्यावेळेला तुम्ही हातात बॅट घेऊन धावता त्यावेळेला बॅट स्लाइड करणं हे कर्तव्य असतं एखाद्या फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. जर तिथे बॅट कदाचित हवेत राहिली असती तर किंचित काही सेंटीमीटरवर ती बॅट या वेळेला पोचली नसती. परंतु इथे आपण पाहिलं तर चांगली थिंकिंग वापरली. 2 धावा आल्या. 2 धावा इन्क्लूड होत असताना संघाची धावसंख्या सुमित फायटर तलासरी 19 वर जाऊन पोहोचतोय. म्हणजेच आता 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असल्याकारणानं तुम्हाला धावा या प्लस कराव्याच लागणार आहेत प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट. जय ब्राह्मणदेव भाटाळे टीमने टॉस जिंकून या ठिकाणी फिल्डिंग स्वीकारले. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला येईल. जे युट्यूबवर जे आपण पाहताय जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांना पुन्हा एकदा माहिती असेल तर आपण पाहू शकाल की जो पुढील सामना आहे तो गावदेवी धानीव वर्सेस जय ब्राह्मणदेव भाटाळे. पंचांकडे दाद मागितली होती. पंचांनी दाद फिटावून लावली. पायावरचा हा बॉल आपण पाहतात लेगबाईच्या इशाराने पंच दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 18 वर जाऊन पोहोचली गेली. 25 धावा. कधी कधी छोटी धावसंख्या ही क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण, दबाव. आणि त्या दबावाला न जुमानता चांगली फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य. पाहतायत त्या ठिकाणी बॅटर दर्शवतायत कॅटी की माझ्या हँडकटच्या वरती होता हा बॉल. ह्या वेळेला आपण पाहू शकतायत एल्बोला कदाचित लागून गेला असावा. संघाची धावसंख्या आता स्थिरावली गेली. 4 बॉल आहेत. 4 बॉलमध्ये विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. मयुरेश पाटील कमबॅक करत असताना कॅटी समोर. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. सरळ चेंडूला यावेळेला जरूर खेळलं गेलंय आणि पंच दर्शवतायत की षटकार. पाहायचंय पंच काय दर्शवतायत. थर्ड अंपायर रेफर केलंय का. यस आपण पाहू शकाल थर्ड अंपायर रेफर केले गेले. चांगला झेल आहे की नाही की षटकार आहे. टच झालेत का तिथे. प्रेक्षक वर्ग सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहू शकतात. आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग या आपण
चेक करूया डिसिजन पेंडिंग. या बॉलवर काय ट्विस्ट निर्माण होईल याकडे सुद्धा लक्ष असेल. षटकार 6 धावा आणि या बरोबरीने विजय संपादन करत असताना या सामन्यावर विजय शिक्कामोर्तब केला गेला. सुमित फायटर तलासरी या टीमने कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल. आणि अन्वी 11 गणेशपुरी टीमला जरूर आपण पाहू शकतायत या स्पर्धेमध्ये त्यांचा प्रवास या ठिकाणी समाप्त होत असताना आपण आलात वेळेवर, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि या हंगामासाठी आपणास आयोजकांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. चला फिल्डिंग सजून घ्या. जय ब्राह्मणदेव भाटाळे टीम त्याच्या अगेन्स्ट गावदेवी धानीव दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेन की 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच येऊ द्या.